आणि आता 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात सुपरफास्ट 50 मधून। राज ठाकरे महायुतीसोबत येथील, मोदींना पाठिंबा देतील मला विश्वास। राज ठाकरेंसोबतच्या आमच्या काही बैठका झाल्या आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हे वक्तव्य आहे। संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार अमोल कीर्तीकरच नाही तर राऊतही खिचडी चोर। खिचडी घोटाळा प्रकरणी संजय निरुपम यांचे राऊतांवर आरोप। ये राउत जी खिचड़ी घोटाले के सूत्रधार हैं और ये जो घोटाला हुआ है इसमें उन्होंने अपनी बेटी के नाम पे, भाई के नाम पे और उनका जो पार्टनर है उस पार्टनर के नाम पे पैसे लिए। खिचडी घोटाळ्यात राऊतांनी मुलगी, भाऊ आणि पार्टनरच्या नावाने पैसे घेतले। राऊतांच्या कुटुंबाकडून एकूण 1 कोटींची दलाली। खिचडी घोटाळा प्रकरणी संजय निरुपमांचे हे राऊतांच्या कुटुंबावर देखील आरोप आहेत। सांगलीच्या जागेवर लढण्यासाठी आम्ही ठाम, विशाल पाटलांची ही भूमिका। सांगलीची उमेदवारी उद्या कदाचित आम्हाला जाहीर होईल। जिल्ह्यातील नेत्यांचा अजूनही संयम। विशाल पाटलांची प्रतिक्रिया। हा विषय निकाली लागेल की ते जाहीर होईल एखाद्या वेळेस। काँग्रेसला जागा सुटली का शिवसेनेला, त्यानंतर काय पुढे घ्यायचं करूया। त्यात काय मागे कोण होतं, कुणाशी होतं, कुणाचा प्रयत्न होते माहित नाही। सांगलीच्या जागेसाठी आम्ही आग्रही। जागेबाबत आजच चर्चा करून निर्णय होणार। बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया। आम्हाला सांगली जागेवरती आज आग्रही आम्ही ठाम आग्रही आहोत आज, परंतु आजच चर्चा करून निर्णय हा घ्यावा लागणार आहे। तो निर्णय आज होऊन जाईल। संजय राऊत सांगलीत येऊन विरोधात बोलले। त्यांची मनात खंत आहे। राऊतांची सध्या वक्तव्य युती धर्माला न शोभणारी आहेत। सांगली कोणाची हे राऊतांना समजलं असेल। सांगलीतील राऊतांच्या भाषणावर विशाल पाटलांचं वक्तव्य। राऊत साहेब हे शिवसेनेचा, मराठी माणसाचा आज पुरोगामी नेतृत्वाचा आवाज आहे। तोच आवाज सांगलीकरांच्या विरोधात येऊन सांगलीत वापरला गेला आणि त्यामुळे थोडी खंत आमच्या सगळ्यांच्या मनात त्या ठिकाणी जाणवते। काहीतरी संशय निर्माण करून बोलणं, त्यांच्या विरोधात बोलणं हे युती धर्माला शोभेचं आहे असं मला वाटत नाही। भुजबळांना विरोध होत असल्यानं नाशिकच्या जागेसाठी संघाकडून पुन्हा सर्वेक्षण। शिंदेगडाकडून संजय बोरस्ते यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे, तर भाजप आणि संघाकडून राहुल ढिकलेंचं नाव आघाडीवर आहे। सूत्रांची ही माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा रावेरमधील उमेदवार ठरलाय। रवींद्र भैया पाटलांना रावेरमधून तिकीट मिळणार। सूत्रांची माहिती आहे। रवींद्र भैया पाटील शरद पवार गटाचे जळगावचे जिल्हाध्यक्ष। शिंदेगडाचे धाराशिवचे पदाधिकारी आज मुंबईत शक्ती प्रदर्शन करणार। धाराशिवची जागा अजित पवार गटाला दिल्यानं शिंदे गट आक्रमक। जागा परत घेण्याची शिंदे गटाची मागणी। पुणे जिल्ह्यातील 4ही महायुतीचे उमेदवार एकत्रित अर्ज भरणार। शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या उपस्थितीत राहणार आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार देखील 18 तारखेला अर्ज दाखल करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज चंद्रपूरमध्ये सभा। संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन। सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी मोदींची चंद्रपुरात सभा। चंद्रपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। मेटल डिटेक्टरमधून तपासणी करूनच नागरिकांना सभास्थळी प्रवेश मिळेल। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज भंडाऱ्यात। सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ योगींच्या सभेचं आयोजन। भंडारामधील दसरा मैदानात सभा पार पडणार। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज भंडाऱ्यात सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ योगींच्या सभेचं आयोजन। भंडारातील दसरा मैदानात सभा पार पडणार आहे। साल के बाद भी दर दर भटकना पड़ता है। यहाँ वोट मांगने के लिए योगी जी को आना पड़ता है। हाँ, योगी जी ने अपने राज्य में रुकना चाहिए। वहाँ की स्थिति बीजेपी की बहुत गंभीर है, मुझे मालूम है। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार। महाविकास आघाडीमध्ये कोणतीही बिघाडी नाही, सगळं ठीक सुरू आहे। कालपर्यंत आमचे सगळे वाद मिटलेत। संजय राऊतांचं हे वक्तव्य।